हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला खूपच इझी आणि खूपच सिंपल पण खूपच टेस्टी एक रेसिपी दाखवणार आहे. ते आहे माशाचे डोक्यासोबत मुगाची डाळ. खूपच यामी रेसिपी आहे आणि खूप इझी पण आहे. बघा, यासाठी मी घेतले अर्धा कप मुगाची डाळ. डाळ आता सुकी आहे. आता सुकी आपल्याला भाजून घ्यायची, म्हणजे भाजून नंतर धुवायचे, पहिलेच धुवायचे नाहीये. अर्धा कप घेतले मी, तुम्हाला वाटलं तर तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. इथे मी एक कढाई ठेवली आणि हीट चालू केलेली आहे. मीडियम हीटवर लगातार हलवून 4 ते 5 मिनिटासाठी चांगलं रोस्ट करून घ्यायची. खूप छान सुगंध येणार आहे आणि हलकासा थोडासा कलर चेंज होणार आहे. खूप जास्त नाही, हलकासा कलर चेंज करायचा. इथे बघा, आपली डाळ अगदी रेडी आहे, भाजून तयार आहे. आता मी काढून घेते आणि थोडासा थंड करून मी धुवून घेते. प्लेटमध्ये काढून घेतले. आता मी धुवून घेते. इथे बघा मित्रांनो, मी डाळ धुवून आणले. चांगले 2 ते 3 वेळा साफ पाण्याने धुवून घ्यायचे. आणि इथे आहे आपल्या माशाचं डोकं. बघू शकता, हे रोहू माशाचे डोकं आहे. तुम्ही कोणतेही माशाचे डोकं घेऊ शकता, नाहीतर माशा पण घेऊ शकता, काही हरकत नाही. जर नॉर्मल पीसेस घ्यायचे असेल तर थोडंसं मीठ आणि हळद टाकून थोडं फ्राय करून घ्या, त्यानंतर ॲड करा डाळमध्ये. पण मी इथे डोकं घेतले, वेगळे करून फ्राय करायची काय गरज नाही आहे. आणि मी पूर्ण प्रोसेस प्रेशर कुकरमध्येच करणार आहे, म्हणून मी प्रेशर कुकर ठेवला हीटरवरती. थोडासा कुकिंग ऑइल टाकून घेऊया आणि तेल चांगलं गरम होऊ देऊया. तेल गरम झाल्यानंतर टाकूया फोडणी. अर्धा टीस्पून जिरे घातले मी आणि 2 ते 3 तेजपत्ते म्हणजे तमालपत्र आणि अर्धा टीस्पून सरसो म्हणजे मोहरी. मसाला छान तडतडू द्यायचे आणि त्यानंतर इथे लसूण घालून घ्यायचा. पहिले मी लसूण घालते, चांगले भाजलेली सुगंध येते म्हणून. आता इथे मी लगभग 1 टेबलस्पून होईल एवढे कापलेले लसूण टाकून घेते. आणि लसूण टाकल्यानंतर लगेच आपल्याला ऑनियन पण टाकून घ्यायचा. 1 कांदा घेतले बारीक चिरून, ते मी टाकून घेतले. आणि आता कलर थोडासा ब्राऊन होऊ द्यायचा. थोडासा ब्राऊन कलर झाल्यानंतर आपण टोमॅटो आणि हिरवी मिरची पण घालून घेऊया. 1 मीडियम साईजचे टोमॅटो घेतले बारीक चिरून आणि चवीपुरती थोडीशी हिरवी मिरची घेतली. तुम्हाला वाटलं तर तुम्ही लाल तिखट पण घालू शकता, पण मी नाही घालणार. चवीपुरती मीठ टाकू. मीठ खूप जास्त नाही घालायचं, थोडंच घालायचं आहे. नंतर आपण चेक करून जर लागत असेल तर नंतर परत घालू शकतो. आणि हळद पावडर लगभग अर्धा टीस्पून हळद पावडर घातले. मिक्स करून घेऊ. आता थोड्या वेळासाठी भाजून घ्यायचे, जोपर्यंत टोमॅटो चांगले सॉफ्ट नाही होत तोपर्यंत. आणि तोपर्यंत आपण माशाचे हेड पण टाकून घेऊया. माशाचे डोकं आताच टाकून घेते आणि मसाल्यासोबत थोडासा परतून घेते. मसाला थोडासा कोट होईल आणि त्यानंतर आपण डाळ आणि पाणी घालून घेऊया. थोडासा परतून घेते. हीट मीडियमवरच आहे. आणि आता टोमॅटो चांगले सॉफ्ट झालेला आहे. आता मी डाळ घालून घेते. डाळ घातल्यानंतर आपण पाणी पण घालून घेऊया. जेवढे डाळ घेतली होती त्याच्या लगभग 3 गुणा म्हणजे 3 टाइम पाणी घालायचे आहे. आता खूप जास्त पाणी घालायची गरज नाही आहे. 3 गुणा पाणी घालायचं आणि कुकरची शिट्टी लावून घ्यायची. नंतर आपण बघू की अजून लागत असलं तर अजून घालू नंतर. अजून थोडंसं पाणी घालते. टोटल मी 3 गुणा होईल एवढे पाणी घातलं. आता कुकरचं झाकण लावून घेते आणि मीडियम हीटवर 3 ते 4 शिट्ट्या येऊ द्यायची. 3 शिट्ट्या येऊन झालेली आहे. आता मी कुकरचं झाकण काढून घेते. प्रेशर स्वतःच रिलीज करते मी. आता बघा मित्रांनो, डाळ चेक करून घेऊया चांगली शिजली की नाही. आणि माशाचं डोकं चांगलेच शिजलेलं आहे. ते कच्चं असायचा काही संशय नाही आहे. खाली थोडासा लागलेला आहे. चांगले सोडवून घेते आणि त्यानंतर माशाचं डोकं आता फोडून घ्यायचं. तोडून अगदी मिक्स करून घ्यायचं डाळीसोबत, असं बघा. आणि खाताना काटे काढून खायचं.
असं चांगले फोडून मिक्स करायचं। आणि आता डाळ छान शिजलेली आहे, अजून काय झाकण लावून शिट्ट्या लावायची गरज नाही आहे। आता मी गरजेनुसार पाणी घालते, म्हणजे जेवढे पातळ आपल्याला पाहिजे तेवढे पाणी आपण घालू आणि 3 ते 4 मिनिटासाठी परत उकळू देऊया आणि त्यानंतर आपली डाळ अगदी तयार होईल। मीठ पण चेक केलेलं आहे आणि त्यानुसार मी मीठ घातले चवीपुरती। असं बघा मी फोडून घेतले। आता हीट तुम्ही हायवर ठेवू शकता आणि नंतर उकळी आल्यानंतर मीडियमवर करू शकता। 3 ते 4 मिनिटासाठी उकळू देऊया आणि त्यानंतर आपली डाळ अगदी तयार आहे आणि आपला प्रोसेस अगदी पूर्ण झालेला आहे। आता शेवटीला तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडीशी फ्रेश कोथिंबीर पण घालू शकता। माझ्याकडे नाही आहे म्हणून मी स्किप करते। ही डाळ भातासोबत खायला खूपच अप्रतिम लागते मित्रांनो, नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केली तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।